महाराष्ट्रातील राजकीय वाद आता अकलूजमध्ये गंभीर वाटा घेत आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अकलूजमध्ये बोलताना मोहिते पाटील कुटुंबावर जोरदार टीका केली आहे। त्यांच्या आरोपांनुसार अकलूजमधील अनेक संस्था मोडून खाल्ल्या गेल्या आहेत आणि उरलेली जी संस्था आहेत ती फक्त देवाभाऊंमुळेच चालू आहे। गोरे यांच्या भाषणात त्यांनी म्हटले की आधी अकलूज हे आदर्श गाव म्हणून राज्यात ओळखले जायचे, पण या पिढीने सगळ्यांची वाट लावली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार अनेक संस्थांमध्ये भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झाले आहे, ज्यामुळे त्या बंद किंवा निष्क्रिय झाल्या आहेत। गोरे यांनी अकलूजकरांना आवाहन केले की आता त्यांच्या रुतलेल्या दहशतीला विरोध करावा, माझ्याकडे साधी चिठ्ठी पाठवा, केस न करता कार्यक्रम लावतो, असे ते म्हणाले आहे। तेच नाही तर गोरे यांनी हेही सांगितले की अकलूजमध्ये राजकारण खंडणीच्या पद्धतीने चालले आहे। त्यांनी मोहिते पाटील कुटुंबावर खंडणीखोर गुंड असल्याचा आरोप केला आहे। त्यांच्या मते सामान्य नागरिकांचा स्थापित राजकीय सत्तेकडून कुठलाही सन्मान नाही, फक्त गुंडगिरी करणाऱ्यांचा फायदा होतो आहे। गोरे यांनी विकासाचा प्रश्नही मांडला, अकलूजची दहशत संपवावी, अकलूजमध्ये विकासाला यावा, असे म्हणत त्यांनी जनतेला भाजपला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे। त्यांचे हे विधान संकेत देते की ते अकलूजमध्ये दीर्घकाळ राहिलेल्या शक्ती संरचनेला आव्हान देत आहेत, म्हणजे मोहिते पाटील यांच्या नियंत्रणाखालील संरचनांना बदलायचे आहे। त्यांच्या भाषणाला अधिक तीव्रता येते कारण अकलूजमध्ये 99 वर्षे मोहिते पाटील वंशीयांचा प्रभाव असल्याची पार्श्वभूमी आहे। अशा वातावरणात गोरे यांच्या थेट आरोपांनी आणि विकास मुद्द्यांवर जोर देण्यात महत्त्वाचा संदेश आहे की ही फक्त चुनावी गॅलरी नाही, तर सत्ता व्यवस्थेतील बदलाचा प्रयत्न आहे। तसेच गोरे यांनी मोहिते पाटीलांवर अपराधी आणि गुंडगिरी करणाऱ्यांचा आधार असल्याचा गंभीर आरोप केला आहे, ज्यात सामान्य नागरिकांना त्यांच्या स्वप्नांचा किंवा अधिकारांचा भाग मिळत नाही। ते म्हणाले की ज्या बंद पडलेल्या संस्था आहेत त्यांचा पाढा वाचवायला हवे, म्हणजेच हे आर्थिक, सामाजिक किंवा संस्थात्मक बंदिस्तीचे प्रश्न आहेत। महाराष्ट्रातील राजकीय वाद आता अकलूजमध्ये गंभीर वाटा घेत आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अकलूजमध्ये बोलताना मोहिते पाटील कुटुंबावर जोरदार टीका केली आहे। त्यांच्या आरोपांनुसार अकलूजमधील अनेक संस्था मोडून खाल्ल्या गेल्या आहेत आणि उरलेली जी संस्था आहेत ती फक्त देवाभाऊंमुळेच चालू आहे। गोरे यांच्या भाषणात त्यांनी म्हटले की आधी अकलूज हे आदर्श गाव म्हणून राज्यात ओळखले जायचे, पण या पिढीने सगळ्यांची वाट लावली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार अनेक संस्थांमध्ये भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झाले आहे, ज्यामुळे त्या बंद किंवा निष्क्रिय झाल्या आहेत। गोरे यांनी अकलूजकरांना आवाहन केले की आता त्यांच्या रुतलेल्या दहशतीला विरोध करावा, माझ्याकडे साधी चिठ्ठी पाठवा, केस न करता कार्यक्रम लावतो, असे ते म्हणाले आहे। तेच नाही तर गोरे यांनी हेही सांगितले की अकलूजमध्ये राजकारण खंडणीच्या पद्धतीने चालले आहे। त्यांनी मोहिते पाटील कुटुंबावर खंडणीखोर गुंड असल्याचा आरोप केला आहे। त्यांच्या मते सामान्य नागरिकांचा स्थापित राजकीय सत्तेकडून कुठलाही सन्मान नाही, फक्त गुंडगिरी करणाऱ्यांचा फायदा होतो आहे। गोरे यांनी विकासाचा प्रश्नही मांडला, अकलूजची दहशत संपवावी, अकलूजमध्ये विकासाला यावा, असे म्हणत त्यांनी जनतेला भाजपला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे। त्यांचे हे विधान संकेत देते की ते अकलूजमध्ये दीर्घकाळ राहिलेल्या शक्ती संरचनेला आव्हान देत आहेत, म्हणजे मोहिते पाटील यांच्या नियंत्रणाखालील संरचनांना बदलायचे आहे। त्यांच्या भाषणाला अधिक तीव्रता येते कारण अकलूजमध्ये 99 वर्षे मोहिते पाटील वंशीयांचा प्रभाव असल्याची पार्श्वभूमी आहे। अशा वातावरणात गोरे यांच्या थेट आरोपांनी आणि विकास मुद्द्यांवर जोर देण्यात महत्त्वाचा संदेश आहे की ही फक्त चुनावी गॅलरी नाही, तर सत्ता व्यवस्थेतील बदलाचा प्रयत्न आहे। तसेच गोरे यांनी मोहिते पाटीलांवर अपराधी आणि गुंडगिरी करणाऱ्यांचा आधार असल्याचा गंभीर आरोप केला आहे, ज्यात सामान्य नागरिकांना त्यांच्या स्वप्नांचा किंवा अधिकारांचा भाग मिळत नाही। ते म्हणाले की ज्या बंद पडलेल्या संस्था आहेत त्यांचा पाढा वाचवायला हवे, म्हणजेच हे आर्थिक, सामाजिक किंवा संस्थात्मक बंदिस्तीचे प्रश्न आहेत।